भरून बघा. सगळ्यात मोठं पहिलं तुम्हाला असं ओम लागल. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलं असेल तर तुम्हाला इथं 1000 रुपयापर्यंत रूम पण भेटून जाईल. तर तुम्ही पाहू शकता मंदिराचा कल दिसत आहे इथून. मंदिर मला आता खूप आनंद झालाय आता बघून. बघा तुम्ही बघू शकता साक्षात केदारनाथ जी हमें दिख रहे. तर निम्म हिंदी निम्म मराठी मी असं का बोलतोय कारण की इकडं सगळे हिंदीच बोलतात त्यामुळे जास्त करून हिंदीच आपल्या मुखात येऊ राहिली. हे बघू शकता तुम्ही मंदिर. इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथं. तुम्ही आल्यावर तुम्ही फील करू शकता एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आहे इथे. फोन करे मेरे वाले नंबर पर, मैं वहाँ गया ऊपर. तो यहाँ पहाड़ों में बैठे हमारे महादेव. तुम्ही पाहू शकता साक्षात 22 किलोमीटरच्या प्रवासानंतर आपल्या श्री महादेवचं दर्शन झालेलं आहे. फायनली 1600 किलोमीटरहून केदारनाथला आलेलो होतो आम्ही. तर आपण लागलो दर्शनाला लाईनीत. खूप सारी इथं लोक जमलेले आहेत दर्शनासाठी आणि 12पर्यंत गेट बंद होऊन जाते देवाचं. इथून डायरेक्ट थोड्या वेळाने पण 1 तास 1.5 तासानंतर गेट उघडलं. चला बघू तिथं आपलं दर्शन होते. 12च्या झालं तर बेस्टच. मंदिरात फोन अलाउड नसल्यामुळे मला व्हिडिओ क्लिप काढता नाही आल्या, त्यामुळे एक छोट्याशा क्लिप काढल्यात तेवढेच तुम्ही पाहू शकता. भीमशला तुम्ही बघू शकता
मंदिराच्या ठीक मागे आहे. म्हणजे जेव्हा ती पहाड आली होती, म्हणजे काय, जेव्हा ते वरून पाणी आलं होतं तेव्हा ते मंदिरात न जाता एक मिनिट मी तुम्हाला इकडून दाखवतो. तेव्हा ते मंदिरात न जाता मंदिराच्या पलीकडे साईडनी आणि अलीकडे साईडनी गेलं. तेव्हा मंदिराला पाणी थोडं पण लागलं नव्हतं. इकडच्या साईडनी पाणी गेलं आणि तिकडच्या साईडनी पाणी गेलं. मंदिराला थोडं पण पाणी नव्हतं लागलं. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही इथं खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे. इथं आल्यावर तुम्ही फील करू शकता. भाई ये देखिए इतना बड़ा घर बना रखा है। अभी कहाँ है? तर आता आपण चाललेलो आहोत केदारनाथचे रक्षक श्री भैरवनाथ मंदिरकडे. आपण चाललो आहेत भैरवनाथ मंदिरात. इथंच घंटी वाजून जाऊ आपण. बघू शकता तुम्ही खूप चढा, खूप असा वर जाणारा रस्ता आहे हा. बघू शकता तुम्ही ढगपळू राहिलेत. मीटर का भैरवनाथ का मंदिर है उधर से. 100 मीटर अंतरावर श्री भैरवनाथ मंदिर आहे. फक्त फोनमध्येच बघून, फक्त रीलमध्ये पाहून जमत नसतं, तर साक्षात देवाला यावं लागतं. तेव्हा खरं कळतं की किती सुंदर असं वातावरण आहे. पाहू शकता तुम्ही भैरवनाथाचं मंदिर. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर चला भेटू तुंगनाथला आता.